टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हाटे चर्चेला गेले होते। या चर्चेला पूर्ण विराम लागलेला आहे आणि मूळ प्रश्न आहे की होळीच्या काळामध्ये आणि विशेष करून आपल्या राज्याची परंपरा राहिलेली, आपली संस्कृती राहिलेली आहे की या सगळ्या गोष्टीचं एक कॉमेंट करायची एक संधी असते आणि बुरा न मानो होली आहे असं म्हणून त्या विषयाला तिथं संपवलं जातं। पण सध्या माध्यमालाही शेतकऱ्यांचे विषय दाखवायचे। महाराष्ट्रामध्ये 2,500च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, गृहिणीच्या आत्महत्या व्हायला लागल्यात, बेरोजगारांचे हाल बेहाल आहेत, शेतकऱ्यांचं पीक कोणी घ्यायला तयार नाही, घेतलेलं आहे तर त्याचे पैसे द्यायला तयार नाही। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। महाराष्ट्राच्या विकासाचं जो काही मॉडेल भाजपने लोकांच्या समोर आणलेला होता तो मॉडेल संपलेला आहे। महाराष्ट्र उद्योगामध्ये मागं पडलेला आहे। हे सगळे परिस्थिती असताना माध्यमांना समजा राजकीयच बातम्या दाखवायच्या असतील तर ह्या दाखवा ना। हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेलेत, महाराष्ट्रातला शेतकरी बर्बाद झाला, महाराष्ट्रातला तरुण बर्बाद होते आहे, महागाई आभाळाला पार झालेली आहे आणि राज्यावर कर्जाचं डोंगर या लोकांनी वाढवून ठेवलेला आहे। ह्या बातम्या महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो विषय आहे या विषयावरचं आमच्याकडून कालच आम्ही पूर्णविराम दिलेला आहे। ज्याला सिरियस घ्यायचं त्यांनी घ्यावं हा विषयाला, मुख्यमंत्री ज्यांना व्हायचं असेल। पण आमच्यासाठी, काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या विकासाला जी काही ग्रहण लागलेलं आहे या सरकारमुळे ते ग्रहण लवकर दूर व्हावं ही भूमिका आमची आहे। बीडमध्ये दादा सीएम झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसायला वेळ लागणार नाही असे ते बोलले। म्हणून आम्ही परवा होळीच्या दिवशी जे काही वाक्य बोललं आहे त्या वाक्याला आता त्यांचेच मंत्री सपोर्ट करतात आहेत। याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये स्वप्न आहे की मुख्यमंत्री व्हायचं, तर ते एकनाथ शिंदे असोत की अजितदादा असोत, तर त्यांचं स्वप्न पूर्ण करायची भूमिका असेल तर ते आम्ही करू शकतो असं मी गमतीने त्या दिवशी म्हटलं। पण आता त्याला फारच सरकारने सिरियस घेतलेलं आहे मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेमध्ये, तर त्याच्यातून हे स्पष्ट होते। आता ते भाजपात जातील। ते आता राधाकृष्ण विखे पाटलांची परिस्थिती काय आहे आपण पाहिली काय? त्यांच्याकडे पूर्ण पोर्टफोलिओ पण नाही, खातं अर्धच आहे, तेही पूर्ण बिना कामाचं नाही। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटलांचीच परिस्थिती गंभीर आहे। त्यामुळे राहिलं नाना पटोले सत्तेच्या मागं न धावणारा माणूस आहे। नाना पटोलेची भूमिका महाराष्ट्राच्याच नाही देशाच्या जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे मी काँग्रेसचा विचाराचा पाईक आहे आणि काँग्रेसमध्येच आम्ही राहू आणि काँग्रेसलाच महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणू हा संदेश तुमच्या माध्यमातून विखे पाटलांना जाऊ द्या। ज्या दिवशी महाराष्ट्रात सत्ता आमची आली त्या दिवशी मग विखेंचा विचार करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।